नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नगरराज बिलाची प्रभावी अंमलबजावणी करा, नगरराज बिल समर्थक मंचचे मनपा आयुक्तांना निवेदन। धुळे तालुक्यातील मौजे खंडलाई बस स्थानकासमोरील गावठाण जागा ही समाज ओटा बांधण्यासाठी उपलब्ध करून द्या, बौद्ध समाज बांधवांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे करण्यात आले आयोजन। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे होत आहेत हाल, शेतकऱ्यांनी निवेदन देत विम्याची भरपाईची केली मागणी। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। नगरराज बिल समर्थन मंचच्या वतीने 2017 पासून 74व्या घटना दुरुस्तीनुसार नगरराज बिलाची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात करावी, यासाठी नगरराज बिल समर्थक मंचातर्फे महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। शिवाय 20 एप्रिल 2023 रोजी महानगरपालिका गेटवर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तरी देखील आजपर्यंत मनपा प्रशासनातर्फे या बिलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। तरी मनपा प्रशासनाने तत्काळ नगरराज बिल अंतर्गत धुळे महानगरपालिका क्षेत्रात पालिकेच्या 18 प्रकारच्या कामात लोकसहभाग मिळवायचा, तसेच प्रभाग व वार्ड समित्या गठीत करून बिलाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी नगरराज बिल समर्थन मंच धुळे जिल्ह्यातर्फे करण्यात आलेली असून या संदर्भात आज रोजी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले। दरम्यान याप्रसंगी निवेदन देण्यासाठी अविनाश पाटील, प्राध्यापक डॉक्टर गोपाळ निंबाळकर, नवल ठाकरे, रामदास जगताप, नाजनीन शेख, असलम मिर्जा, प्राध्यापक BA पाटील आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत भारतीय संविधानातल्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार जे नगरराज बिल तयार झालं आहे, कायदा पारित झाला आहे 2009ला, त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा आम्ही 2017 पासून करतो आहे। धुळे महानगर नागरी संयोजन समिती याची नगरराज बिल समर्थन मंचाची धुळ्यामध्ये गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामार्फत आधी राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना नगरराज बिल काय आहे आणि शहरी भागातला लोकसहभाग वाढायला पाहिजे आणि विकेंद्रित कार्यपद्धती विकसित झाली पाहिजे, या हेतूने जे कायदा तयार झाला आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं गेली 7 वर्षे आपण पाठपुरावा करतो आहे। परंतु धुळे महानगरपालिकेच्या महापौरांपासून तर आयुक्तांपर्यंत याच्याविषयीची जबाबदारीने अंमलबजावणी केली जात नाही, याची खंत आहे। म्हणून आज पुन्हा प्रशासक असलेल्या आणि आयुक्त असलेल्या अमिता दगडे पाटील मॅडम यांना भेटून शिष्टमंडळासह आम्ही नगरराज बिलाच्या बद्दलचा अंमलबजावणीचा आग्रह धरला आहे। आचारसंहिता लोकसभा निवडणुकीची आहे, त्यानंतर याच्या अंमलबजावणीबद्दल पुढाकार घेऊ आणि त्यापर्यंत या विषयाचा अभ्यास आणि पाठपुरावा करण्याविषयी आम्ही प्रयत्न करणार आहोत। धुळे तालुक्यातील मौजे खंडलाई येथील बस स्थानकासमोरील पाणी हडबा लागून असलेली गावठाण जागा ही मौजे खंडलाई गावातील बौद्ध समाज बांधवांना समाजओटा बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी येथील बौद्ध समाज बांधवांनी केलेली असून त्या संदर्भात आज आझाद समाज पार्टीचे नेता आनंदभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी खंडलाई येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपले बौद्ध समाजाचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात। गेल्या अनेक वर्षापासून खंडलाई गावामध्ये समाज ओटा नाही आहे, समाज भवन नाही आहे आणि त्या जागेची मागणी वर्षानुवर्षे होत होती, पण ग्रामपंचायत आणि त्या लोकांनी आत्तापर्यंत आपला समाज कमी असल्याकारणाने पाहिजे तसा दुजोरा दिला जात नव्हता। पण ज्यावेळेस आमच्यापर्यंत हे प्रकरण आलं, आम्ही त्या जागेवर परिस्थिती पाहिली तर आपल्या लोकांना हे त्या ठिकाणी दबावाखाली ठेवायचा प्रयत्न होता, पण सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे त्या ठिकाणी 26 जानेवारीला ग्रामसभेने त्या ठिकाणी ठराव दिलेला आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे की तिथं बांधण्यास त्यांचं काही हरकत नाही म्हणून आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही त्या पद्धतीने ना हरकत दाखला व त्या जागेचे उतारे वगैरे कलेक्टर साहेबांना दिलेत व त्यांना सांगितलं की गेली 25-30 वर्षापासून हा लढा चालू आहे, तर लवकरात लवकर आपण तिथे समाज भवन व ओटा बांधण्याची परवानगी देण्यात यावी। शिक्षणाचा खरा पाया बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे, यामुळे पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते। शाळेत पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण व्हावी या विचाराने महाराष्ट्रात पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियान राज्य सरकारने हाती घेतलेले आहे। या स्तरावर शाळा पूर्वतयारी अभियान राज्यस्तरीय मेळावा धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता।
दरम्यान मुलांचे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनात्मक भाषा विकास व गणनपूर्व तयारीसाठी आवश्यक कृतींचा सराव घेण्यात आला. 1 ते 7 स्टॉल या ठिकाणी शिक्षकांच्या वतीने उभारण्यात आलेले होते. हा उपक्रम डायरच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्ताराधिकारी व्ही.बी. घोगे, केंद्रप्रमुख जितेंद्र झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र बोरसे, उपशिक्षिका जनाबाई मराठे, अलका पाठक, शिक्षक सचिन सोनवणे, तुषार महाले यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या शिक्षकांनी पालक वर्गांना याप्रसंगी विशेष मार्गदर्शनही केले. माझे नाव श्रीमती जनाबाई पूनमचंद मराठे, जिप शाळा बाळापूर या ठिकाणी इयत्ता पहिलीचा प्रवेशासाठी आम्ही जो उपक्रम राबवलेला आहे त्याचा हा जो आहे तो पहिला मेळावा आहे. आज आमच्या जिप शाळेत बाळापूर शाळेत पहिला मेळावा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या उत्सवाच्या याच्यासाठी आमच्या शाळेचे जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत पंकज सोनवणे हे व आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बोरसे सर, तसेच आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका व आमच्या शाळेतील जवळपास अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस व पालक यांचा मोठा उत्साहाने सहभाग होता. आणि या ठिकाणी हा जो मेळावा घेण्यात आला आहे याचा उद्देश एकच आहे की जे 6 वर्षाचं जे बालक आमच्या शाळेत दाखल करण्यात येत आहे त्या मुलांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती घालवण्यासाठी की जो बालक जूनमध्ये प्रवेश घेणार आहे तर त्याच्या आधीच त्याची जी पूर्वतयारी आहे, शाळा पूर्वतयारी जी घेण्यात आलेली आहे, याचा उद्देश एवढाच आहे की त्या बालकाच्या मनातील भीती नष्ट होते, त्यातल्या त्यात पालकांचा सहभाग जास्त वाढतो. आणि हा जो मेळावा आहे ते 8 आठवड्यांचा उपक्रम आहे हा. तर यामध्ये हा जो पहिला मेळावा तो 22 तारखेचा आहे, आज घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मे महिन्यात आम्ही 4 आठवडे काम करणार आहे. 4 आठवड्यामध्ये आम्ही पालकांच्या घरी भेटी देऊन, लीडर ज्या माता आहेत त्या मातांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे आम्ही जी प्रवेशित पुस्तिका दिलेली आहे, शाळेचं पहिले पाऊल जे पुस्तक वाटप करण्यात आलेलं आहे तर ते त्या पालकांकडनं किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यार्थ्यांकडनं सोडून घेणार आहे. आणि दुसरा जो मेळावा आहे तो जूनच्या 19 तारखेला साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला असताना शेतकरी आणि त्यांचे प्रश्न आचारसंहितेमुळे दुर्लक्षित झालेले आहेत. दुष्काळाच्या जाळ्यात सोसणाऱ्या धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज यावर जाब विचारत गुरांसाठी चारा, पाणी, पीक विम्याची भरपाई देण्यासाठी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना वरील मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शेतकरी ईश्वर पाटील, पुंजू पाटील, दिनेश पाटील, जितेंद्र पैसाने, संदीप पाटील, अनिल पवार यांच्यासह शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. सुखा पाटील, आम्ही धुळे जिल्ह्यातील शेतकरी जमलेलो आहोत. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय, बैल, म्हैस व इतर पशुप्राण्यांसाठी शासनाने चारा व पाणी उपलब्ध करून देणे व पशुखाद्य पण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आपल्या धुळे जिल्ह्यातील पीक विमा जो मंजूर झालेला आहे सांगतायत ते पीक विम्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, दुष्काळी परिस्थितीत जैवविविधता टिकवण्यासाठी सामाजिक वनीकरण व गायरान जे आपण म्हणतो त्या गायरान सामाजिक वनीकरणात शासनाने पशुप्राण्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आज धुळे जिल्ह्यात दुष्काळ सजन्य परिस्थिती असताना आणि लोकसभेचे निवडणुकाच्या रणसंग्रामामध्ये शेतकऱ्यांची आठवण पडलेली आहे. येत्या काळात शेतकरी जर जिवंत असला पाहिजे तर त्यासाठी माननीय श्री जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती केली आहे की आपण या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावात, एवढं आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.